म्हणून माऊलींचं प्रत्येक ह्या ग्रंथातला विचार आहे तोच मौलीचा आहे, त्याच्यामध्ये कोणी ढवळाढवळ करायचा प्रयत्न केले नाही. राष्ट्रसंतांनी ह्या ग्रंथाला पब्लिशन केले, अनेक मठातून ह्या ग्रंथाचे परत पुनर्प्रकाशन केले, परंतु विचार मात्र अजिबात कोणी बदललेला नाही. बरं, त्याच्यामध्ये थोडाफार त्या शब्दाचे अर्थ सांगायचे प्रयत्न अनेक शिवाचार्यांनी केले, परंतु शब्द मात्र तेच ठेवलेले आहे. म्हणून आपल्याला ह्या ग्रंथ वाचन करत असताना नेहमी वाचन करणाऱ्याला सराव झाला, नवीन वाचन करणाऱ्याला नक्की झोप लागणारच आहे. नवीन किती लोक तुम्ही वाचन करू लागलो ना, नवीन वाचन करणाऱ्याला विचारतो प्रामाणिकपणाने सांगा, झोप लागली का नाही तुम्हाला? नवीन वाचन करायला बसलं, तुमची बोटच फिरत होते, परंतु डोळ्या लागले का नाही? कळालंच नाही महाराज, पुढचं कधी अध्याय संपले असं वाटलं. म्हणजे असं का होतं? म्हणजे ते तुम्हाला कळत नाही. म्हणून शब्दामध्ये काही थोडं कमी जास्त असेल, ते तुमच्या डोक्याच्या वरी गेलं तर तुम्हाला शब्द कळाला नाही, अर्थ कळाला नाही, तुम्ही सहज पुढे निघून जाता. मग पुढे निघून गेल्यानंतर होणार काय? काय त्याच्यामध्ये पुढे तुम्ही निघून गेलं तर होणार काय? काहीच होणार नाही. पुढे निघून गेलं तुम्हाला झोप लागली.